हॅलो, नमस्कार. कसे आहात सगळे? मी श्रद्धा स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तसा काही स्पेशल नाही आहे. रोजचीच कामं सुरू आहेत आणि रोज स्पेशल काय करायचं हा खरं तर प्रश्न असतो व्हिडिओसाठी. पण डेली रुटीन शेअर करत करत पण तुमच्याशी मी काहीतरी मी जे लिहिते किंवा मी जे मला जे सुचत असतं काहीतरी ते मी तुमच्याशी शेअर करत असते. आणि तुम्हाला ते आवडतंय का? ते तुम्ही नक्की मला सांगत जावं, कारण ना जर तुम्ही सांगितलं ना तर मला अजून असंच लिहायला थोडा थोडा हुरूप येईल आणि त्यानंतर मी तुमच्याशी अशाच छोट्या छोट्या गोष्टी किंवा मोटिवेशन शेअर करत जाईल. आणि हो, चाललेत असेच कामं दिवसभराची. दिवस असंच जातोय, दिवस कसा संपतोय हे कळत नाहीये आणि कामं काय संपत नाहीयेत. म्हणजे रोज तीच कामं असतात खरं तर. पण असं चाललंय की म्हणजे अगदी घड्याळाच्या काट्यावर कामं चाललेली असतात आणि मग ती कामं करता करता जी दमछाक होते ती काय मी तुमच्याशी शेअर करत नाहीये. पण जे चाललंय ते छान चाललंय. म्हणजे पूर्वी म्हणजे आता 1 तारखेपर्यंत माझ्याकडे मावशी होत्या कामाला. आता त्या नाही आहेत सध्या. पण ठीक आहे, त्या नाही आहेत तरी पण माझं छान चाललंय. पूर्वी काय होतं की सिया लहान होती, स्वदा पण आता लहान आहे. सो मला असं वाटायचं की आपल्याला म्हणजे मावशींची गरज आहे. मुली लहान आहेत अजून, त्यांचा अभ्यास वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतात. पण ठीक आहे, मग मावशी एक दिवस म्हणल्या की मला आता 1 तारखेपासून होणार नाही आहे. आणि दुसऱ्या मावशी बघायचं म्हणजे मला तरी हिंमत झाली नाही. नंतर कसं असतं, आपला एखाद्या मावशींवर विश्वास असतो आणि मग त्या मावशी आपल्याला म्हणजे चाललेलं असतं त्यांचं आणि आपलं छान कोऑर्डिनेशन झालेलं असतं. त्यामुळे पुन्हा दुसऱ्या एखाद्या मावशीसोबत जुळवून घेणं जरा अवघड असतं. सो म्हटलं जिथपर्यंत होतंय तिथपर्यंत मीच करते. म्हणजे की तुम्हाला मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की जिथपर्यंत होतं तिथपर्यंत मीच करणार आहे. फार असा अट्टहास नाही आहे की मीच अगदी करणार आहे. ज्या दिवशी मला होत नाही त्या दिवशी मी पुन्हा दुसऱ्या एखाद्या मावशी बघेन आणि पुन्हा हे करणार आहे. सो संक्रांत तर आता उद्यावर आलेली आहे आणि तुम्ही काय म्हणताय? म्हणजे तुमची संक्रांतीची तयारी कुठपर्यंत आली आहे? काय काय करणार आहात तुम्ही संक्रांतीला? नक्की मला कॉमेंटमध्ये शेअर करा. आणि हो, अजून एक सांगायचं म्हणजे की मी आत्ता बसले होते आणि मी असंच महिन्याचं नाही, सॉरी, मी दिवसाचा खर्च लिहिते, छोटा छोटा म्हणजे जे काय असेल. अगदी मुलीला चॉकलेट वगैरे आणलं ना तरी मी तो पण खर्च लिहायला सुरुवात केली आहे. साधारण एक 3-4 महिन्यापासून मी हे सगळं करते. मी आधी वहीत लिहायची, पण मग वहीत काय होतं की तो पेन घ्या, वही घ्या, स्केलने त्याला लाईन्स मारा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. म्हणून मी आता एक ॲप डाउनलोड केलं आणि ते कमाल आहे. तुम्हाला जर त्याचं नाव हवं असेल तर मी सांगते, मला कॉमेंटमध्ये नक्की विचारा. आणि मग ॲप छान आहे. म्हणजे आपण किती खर्च केला आहे, आपल्याकडे किती शिल्लक राहिलेत, आपल्याला किती इन्कम आलं आहे, हे सगळं त्या ॲपमध्ये आहे आणि आपल्याला फार क्लिअर राहतो आपण की आपण काय काय खर्च केलेत ते. तर मग मी असंच लिहित होते. या महिन्यात काय मावशींचा खर्च नव्हता. सो मी असा विचार केला की म्हटलं मावशींचे कमीत कमी म्हणजे 2,500 प्रमाणे 12-2-24 आणि एक 26,000 ते 27,000 म्हणजे कमीत कमी माझे वाचतायत वर्षाचे. तर मी म्हटलं मग कशाला मावशी लावायच्या, म्हणजे अगदीच गरज आहे तर तेव्हा आपण लावू शकतो. म्हणजे त्याच पैशाचं वेगळं काहीतरी करू शकतो आपण. म्हणून म्हटलं की तुमच्याशी पण मी शेअर करावं की खर्च लिहिल्याने आपल्याला कशा छोट्या छोट्या गोष्टी लक्षात येतात आणि खर्च लिहिण्याचे काय काय फायदे आहेत. तर ते पण आता आपण पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ नक्की बघा आणि आवडलं तर प्लीज 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 कृपया सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ खूप मनापासून बनवते, तुमच्यासाठी बनवते, माझ्यासाठी पण बनवते. कृपया व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, तुमच्या आशीर्वादाने सगळं छान चाललंय, असंच छान होऊ दे. तर मी म्हटल्याप्रमाणे मला असं वाटतं की खर्च लिहिण्याचे काय काय फायदे असू शकतात. मी थोडासा सर्च केला आणि मी काही गोष्टी लिहून पण काढल्या की ज्याचे मला फायदे झाले. त्याच मी आता तुमच्याशी शेअर करते. बघूया मग. तर खर्च लिहिण्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे की पैशांचा आपल्याला नेमका अंदाज येतो. आपले पैसे कुठे जातात हे स्पष्टपणे आपल्याला कळतं आणि मग पैसे कसे संपले हा प्रश्नच आपल्याकडे राहत नाही. म्हणजे काय असतं की आपण अमाप खर्च करत असतो आणि मग सॅलरी तर एवढी आहे, पगार तर एवढा आहे, पण पैसे जात आहेत कुठे हेच आपल्याला बऱ्याच वेळा कळत नसतं. सो ना, जर तुम्ही छोटे छोटे खर्च रोज लिहून ठेवले
तर हे होणारच नाही महिन्याच्या शेवटी. तसेच रोजचा खर्च रोज लिहिल्यामुळे अनावश्यक खर्च लक्षात येतो. जसं की आपण एखादा ड्रेस सहज घेतो, पण त्यावेळी आपल्याला त्याची अजिबात जाणीव नसते की आपण हा घेतला आहे, आपल्याला हा खरंच आत्ता लागणार आहे का? पण तो खर्च त्या दिवशी होतो आणि मग आपल्याला वाटतं, अरे बापरे! हे एवढे पैसे गेले कुठे? पण मग ते अशा गोष्टी छोट्या-छोट्या आपल्याला लक्षात येत नाहीत आणि मग पुन्हा मग आपल्याला शेवटी असं वाटतं की आपण खूपच खर्च करतोय. त्याचबरोबर रोजचा खर्च लिहिल्यामुळे आपली बचतसुद्धा आपोआप वाढते. कारण जेव्हा महिन्याच्या शेवटी आपण खर्च लिहितो आणि ती वही जेव्हा बघतो आपण खर्च लिहिलेली, तेव्हा आपल्यालाच असं कळतं की आपण विनाकारण किती खर्च करत असतो ते. आणि खर्च दिसू लागला की मग आपल्याला ते मनापासून सेव्ह करायची इच्छा होते. म्हणजे जेव्हा आपण महिन्याचा खर्च लिहितो आणि जेव्हा आपल्याला दिसतं की बापरे! हा सगळा खूपच खर्च होतोय आणि मग त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं की खर्च एवढा होतोय, आपण थोडं तरी आता सेव्ह केलं पाहिजे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बजेट, आपलं जे बजेट असतं ना महिन्याचं, ते बनवणं अगदी सोपं जातं. म्हणजे कसं की घर खर्च, मुलांचे खर्च, स्वतःसाठी केलेला एक वेगळा खर्च असतो. याचा अंदाज आपल्याला यायला लागतो आणि मग आपण बजेट बनवायला सुरुवात करतो. म्हणजे की वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळं आपण बजेट तयार करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला म्हणजे काय असतं की आणि त्याचबरोबर काय होतं की आपला आर्थिक आत्मविश्वाससुद्धा वाढू लागतो आणि पैसा खर्च करण्यावर आपला कंट्रोल राहतो. आणि जेव्हा आपण पैसा खूप कंट्रोलमध्ये खर्च करतो ना, तेव्हा ती फिलिंग मनाला खूप सुखावून जाणारी असते. त्याचबरोबर खर्च लिहिल्यामुळे आपल्या भविष्याची तयारी करणं अगदी सोपं होऊन जातं. काही इमर्जन्सी असतात, काही सेविंग्ज आपल्याला करायचे असतात, काही आपले गोल्स असतात. या सगळ्यांसाठी आपली खूप बचत होते. त्यामुळे आपल्याला जे समाधान मिळतं ना, ते खूप सुखावून जाणार असतं. म्हणून म्हणते की पैसा कमावणं महत्त्वाचं आहेच, पण त्याचबरोबर खर्चसुद्धा जपून करा. ते सुद्धा समजून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. आता पटकन 1 मिनिटात खर्च लिहिण्याचे नियम मी सांगते आहे. खर्च लिहिण्यासाठी आपल्याला रोज फक्त 2 मिनिटं पुरेशी आहेत. अगदी छोटा खर्चही लिहून काढायचा आहे रोज रात्री. कागद, वही किंवा मोबाईल ॲप, जे काही तुम्हाला सोपं वाटेल तसा खर्च तुम्ही लिहून काढू शकता. मंथ एंडला दोघांनी एकत्र बसून खर्चाचं नियोजन करा. खर्च लिहिणं म्हणजे फक्त कंट्रोल नाही, तर कुटुंबासाठी आपल्या जबाबदारीने घेतलेली काळजी असते. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग बाय.